सगळीकडे मतं मिळवलेली आहेत। अगदी आपण जर विचार केला की त्यातल्या त्यात आमचा परफॉर्मन्स हा जो काही 24च्या लोकसभेमध्ये खाली गेला, त्यावेळी आमची मतं कमी झालेली नाहीत। त्याहीवेळी आम्ही 0.5% ने हारलो, पण त्यावेळी ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मतं आम्ही घेतली आहेत। भाजप हा सर्व जातींचा, सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीनं विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे। महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच आहे। यश मिळवलं, पण तळ कोकणात चव्हाण साहेब स्वतः गेले होते तिथे, पण पाहिजे तसं यश नाही। त्या ठिकाणी आम्ही, तुम्ही एक लक्षात घ्या की विशेषतः रत्नागिरीमध्ये आम्ही महायुतीत लढत होतो, तिथे आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे। सिंधुदुर्गमध्ये युती नव्हती, तिथे काही जागा जिंकलो, काही जागा हारलो, बाकी ठिकाणी आम्हाला चांगलंच यश मिळालेलं आहे। कोकणामध्ये तुम्हाला आमची टॅली याकरता थोडी कमी दिसते, कारण आम्ही तिथे महायुतीत लढलो आहे। कुठे आम्ही NCP सोबत त्यांचा उमेदवार होता, कुठे शिवसेनेचा उमेदवार होता। तर आम्ही जे एकूण लढलो त्या ठिकाणी आमचा विजयच झालेला आहे। या संपूर्ण निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचे नेते फार सक्रिय दिसले नाही, निवडणुकीतच दिसले नाही। आता निकालातही त्यांचे आकडे सिंगल डिजिट आहे, म्हणजे ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस 31 वगैरे जागा आहेत। मुळामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे, आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले। कारण त्यांना असं वाटत होतं की आत्ता जर आपण हारलो आहे हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल। त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही। पण सगळ्यात महत्त्वाचं काय, या निवडणुकांमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती। भारतीय जनता पार्टी किंवा महायुती निवडणुकीत पूर्णपणे उतरली। मी स्वतःही अगदी 10,000 मतदारसंख्येच्या गावात देखील गेलो। याचं कारण जे कार्यकर्ते विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात, त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपली प्रतिष्ठा पणाला न लावणं हा करंटेपणा आहे। हार जीत होत असते, कधी आपण जिंकतो कधी हारतो, पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांची वेळ आली की आपली प्रतिष्ठा वाचवण्याकरता पळ काढायचा, ही पद्धती काही मला तरी योग्य वाटत नाही। भाजपमध्ये आम्ही असं करत नाही। आम्ही जिंकलोय आहे, हारलोय आहे, जेव्हा हारलो तेव्हाही कधी पळालो नाही आणि जिंकलो तेव्हाही कधी त्यातनं आम्ही मातलो नाही। सर हे सांगा, आज ज्यामध्ये निकाल आलेला आहे, रेकॉर्ड झालेला आहे, एक रेकॉर्ड असाही झाला आहे, कामठीमध्ये पहिल्यांदा विजय मिळालेला आहे, देसाई गंज असेल, आरमोरी असेल, गडचिरोली असेल, या तिन्ही म्हणजे पालकमंत्री तुम्ही जिथे आहात तिथे तिन्ही ठिकाणी क्लीन स्वीप तुम्हाला मिळालेली आहे। म्हणजे या रेकॉर्डमध्ये आणखी रेकॉर्ड जोडले गेले, पालकमंत्री पद दोघांकडचं तिथे तुम्हाला खरं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये खूपच चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे। आणि विशेषतः आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं याच्यात विशेष श्रेय आहे, कारण त्यांनी स्वतः एकेका नगरपालिकेमध्ये लक्ष घालून